गाडीला मस्तपैकी लुब्रिकेंट केलं आहे. तर हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. काल व्हिडिओ बनवला नाही, काल थोडीशी तब्येत खराब होती, झोप पण नव्हती झालेली. सॉरी त्यासाठी, काय विषय नाही. आज अजून घेतला कॅमेरा हातात, तर आज व्हिडिओ बनन काय ना काय. ठीक आहे. माझं मागचं जागा आहे ना थोडंसं चळतं आहे, पण पंक्चर नाही आहे असं वाटतंय. पंक्चर मी चेक केलेलं नाही. ओके, तर बघू. चाललो आता ड्युटीच टाईम माझा. थांब बाबा, ड्युटी टाईम जवळ 2:15 झाल्या त्या. आणि एवढं ऊन पडायला लागलं ना, पावसाचं नामोनिशान नाही यार. किती दिवस झालं पाऊस नाही, काय ना. आत्तापर्यंत पाऊस चालू व्हायला पाहिजे होता. आंबे संपत आले तरी पावसाळा चालू झाला नाही. आंब्याचा सीझन पण संपत आलाय, म्हणजे आता चालू झालाय तसा नाही का, पण आत्तापर्यंत पाऊस पडायला पाहिजे होता. आणि आता ही इलेक्ट्रिक गाड्या सगळे घ्यायला लागले. ते पेट्रोल आणि डिझेलवरचं जरा विषय चालू झाला आहे. नितीन गडकरी साहेब बोलतात की E85 चालू करायचं. E85 चालू केलं तर त्याच्यावर भरपूर ट्रोलिंग वगैरे चालू आहे की आम्ही काय गाडीचं उसाच्या रस्त्यावर गाडी चालवायची का वगैरे वगैरे. तर ते भरपूर रील्स वगैरे लागले. ते नाही का, उसाच्या रस्त्याचा जो गाड्याचा जो साऊंड असतो ना, त्या साऊंडवरती भरपूर रील, ते घुंगराचा खिळ खिळ खिळ, त्याचा साऊंडवरती भरपूर रील लागल्यात की बाबा आमचं इंजन जेव्हा आम्ही E85 यूज करेल ना, तेव्हा आमच्या गाडीचा साऊंड असा येईल म्हणून. ठीक आहे. पण आता ते जर सक्सेसफुल झालं तर ते आपल्यासाठी चांगलंच आहे, भारतासाठी चांगलंच आहे. आपल्याला कोणा ऑइलसाठी किंवा पेट्रोलसाठी डिपेंड राहावं लागणार नाही. आपण यांना पूर्णपणे डिपेंड आहे. गॅस झालं किंवा पेट्रोल डिझेल, ह्या आपण क्रूड ऑइल ना, हे सगळं बाहेरून ऑर्डर करतो. तर ते आपल्या इंडियासाठी किंवा भारतासाठी ते गरजेचं पण नाही. पण आता समजा तुम्ही जर 20 लाखाची वगैरे 10 लाखाची गाडी, आता 10 लाख कमवायला आपल्याला माहीत आहे, तुम्हाला पण माहीत असेल की किती मेहनत लागते वगैरे. आणि तुम्ही मेहनत करून गाडी घेता पेट्रोलची डिझेलवरची, जर असं जर बंद झालं पेट्रोल डिझेल वगैरे किंवा मग E85 वगैरे काढलं, तर मग ते आता अजून पण अनाउन्समेंट नाही केलेलं की कंपल्सरी आहे म्हणून E85चं इंजिन. कारण अजून ते मार्केटमध्ये नाही आलेलं. ह्याला अजून 1-2 वर्ष लागतील असं मला वाटतंय. तर मग जर तुम्ही 10 लाख रुपये खर्च करून गाडी घेतली आणि त्यांनी E85 रूल चालू केला की बाबा E85चं इंजिन असणाऱ्याच गाड्या चालतील, तर मग तुमची गाडी E20पर्यंत, आता E20पर्यंतच आहे इंजिन, तर मग ते इलिगल झालं ना. किंवा मग ते तुम्ही 10 लाख तुमचे वायफट गेल्यासारखे किंवा लॉसमध्ये असल्यासारखं आहे. समजतं का मी काय म्हणतो ते? तर असा विषय आहे. आता भरपूर गडकरी साहेबांना सेवा वगैरे देतात. आता ते पण त्यांची पण चूक नाही आहे, पण काय ते चांगलं करायचं झालं तर मग थोडंसं झळ आहे ना, हे आता आपल्याला सोसावं लागणार आहे नाही का. आता समजा तुम्ही जर 50 लाखाची गाडी घेतली, आता एक जण तर म्हणला मी 50 लाखाची गाडी वगैरे घेतली आणि तू जर E85 चालू करणार असशील तर माझे 50 लाख, तुला माहिती आहे का 50 लाख रुपये खर्च किंवा गाडी घ्यायला किंवा कमवायला किती लागतात. तर सरळ डायरेक्ट सेवा चालू केल्यात नितीन गडकरीला. आता ते देशासाठी चांगलं आहे, पण आता प्रत्येकानं आपापल्या साईडनं बरं आहे. पण आता हे जे झळ सोसायला लागणार ना, ते सामान्य जनतेला सोसावं लागणार आहे. मी असा पुढाऱ्यासारखं भाषण द्यायला लागलो आहे, कारण ही रिॲलिटी आहे. ओके, तुम्हाला जर काय वाटत असेल तर ही रिॲलिटी आहे. आता जे चालू आहे ना, अजून त्यांनी कन्फर्म E85 रूल अप्लाय नाही केलेला, कारण त्यांच्याकडे अजून तशी इंजिन नाहीत. इंजिन फक्त आलं आहे वॅगनरचं आलं आहे. वॅगनर फक्त E85वर चालणारे अवेलेबल आहे आता सध्याला तरी. आणि डिझेलमध्ये पण आयसोब्युटेनॉल टाकायचं चालू आहे त्यांचं. जर आयसोब्युटेनॉल 20% किंवा 15% असं काहीतरी चालू आहे त्यांचं आयसोब्युटेनॉल ॲड करायचं डिझेलमध्ये पण.
ते पण चालू केलं तर मग डिझेलच्या पण ज्या गाड्या आहेत ना त्यांचा पण काय फायदा नाही. त्यांना E20चं डिझेल असणाऱ्या तर गाडी इंजिन त्यांना चालू करावं लागणार आहे. ओके 7:30 झाले द्या जेव्हा टाईम आहे. तर काही दिवसांनी आता ही जी आहे ना E20वर चालते ना गाडी, काही दिवसांनी जो पण E85 येत नाही ना तो पण आपल्याला काय गाडी चालवायला किंवा 4 व्हीलर चालवायला दुसरी आपण घेऊ शकत नाही. कारण आता जो गाडी वगैरे घेणार 4 व्हीलर घेणार तो पस्तावेल नंतर नाही का. म्हणजे पण सरकारने आहे ना जे आता समजा तुम्ही जर नवीन गाडी घेतलेली आहे आणि त्याच्यावर तुम्ही E85 जर ॲप्लाय करत असाल तर त्यांना त्यांच्या गाडीच्या बदल्यात हाफ प्राईज वगैरे किंवा 80% किंवा 50% तर त्यांनी प्राईस त्यांना पे केली पाहिजे नाही का. तर तुम्ही आता 10 लाखाची गाडी घेतली, 10 लाखाची गाडी घेतली आणि नवीनच गाडी घेतली आणि नंतर ही 85 जे 1 वर्षाच्या आत आहे ना त्यांना तर दिले पाहिजे. जर 10 लाखाची गाडी घेतली जर तुम्ही 10 लाखाची गाडी घेतली आणि जर त्यावेळेस जर E85 रिलीज झालं म्हणजे E85चं जर इंजन आलं किंवा मग त्याच्यावर चालणाऱ्या गाड्या वगैरे आल्या तर त्या वर्षात आता जर समजा 2026मध्ये आलं तर 2026मध्ये ज्यांनी गाड्या घेतल्यात ना त्यांना 50% ते 80% त्यांची रक्कम वगैरे भेटली पाहिजे. कारण ना एवढा लॉस कोणच सहन करू शकणार नाही. जर त्यांनी गाड्या बाकीच्या बंद केल्या, E20 जर गाड्या बंद केल्या तर ठीक आहे. तर हे बेटर ऑप्शन राहील नाही का. म्हणजे आता ह्या गोष्टीबद्दल कोणच बोलत नाही आहे. सगळे फक्त काय रील वगैरे शेअर करायला चालू आहेत, मीम्स बनवतात. जे शुगर केन ज्यूस आहे ना त्याच्यावरती फक्त मीम्स बनवायला चालत की बाबा शुगर केन ज्यूस टाकल्यावर माझा गाडीचा आवाज असा येईल खळखळ किंवा मग घरी पाहुणे आले तर मी त्यांना गाडीतून रस पाजल वगैरे. अशा भरपूर इंस्टाग्रामला चालू आहे सध्या ट्रेंड. तर कसं झालं आहे अवतार कसं झाला बघा. अवतार आयुष्यपत तर काहीच पिलेला आहे ना. आत्ता वाजले तर किती 11 वाजले, 11:03 झाले ते पहिलं 11:04 झाले ते. पिलेला आहे ना, ताप आलता त्यामुळे ना तिला औषध आणा गेलो तो पॅरासिटेमॉलचं जे लहान लेकराचं असतं ते. ठीक आहे, तिला औषध आणलं. तिचं ऑलरेडी जेव्हा आम्ही दवाखान्यात गेलो ना ताप आल्यावरती त्याचं औषध आहे ना तेच रिपीट केलं आहे. कारण तिला मगाशी ताप आलता. मला कॉल केला तिनं, माझ्या वाईफनं मला कॉल केला आणि सांगितलं की तिला थोडासा ताप आला आहे तर तापावरचं औषध आणलं. पॅरासिटामॉल आणून दिलं. जस्ट बरं झालं ते मेडिकल शॉप ओपन होतं. 11 वाजले त्या जवळपास ते बंदच करायला लागलं होतं. भेटलं मला कसं पण करून. ओके, तर लॅबमधनं पण निघायला मला थोडासा उशीर झाला. थोडंसं काम होतं पेंडिंग आणि म्हणजे ते थोडंसं वाढत गेलं. ते कॉलम लावलं होता पण ते कॉलम आहे ना झाला नाही कंप्लीट. मला वाटलं झाला 10 वाजता पण कॉलम झालेला नव्हता. मग अजून एकदा इल्यूट केला पण त्यामुळे थोडासा उशीर झाला. ओके, तर आजचा ब्लॉग इथे संपवतो. उद्या मी गावावर जाणार आहे, त्यासाठी मी उद्या झेंडाला जाणार आहे. ठीक आहे, तर आजचा ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके, बाय.